नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। ठाणे शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये महिलांसाठी विशेष कक्ष असावा आणि ज्यावेळेस महिला तक्रारी करण्यासाठी येतील त्यावेळेस महिला अधिकाऱ्यांनी त्यांची तक्रार नोंदवून घ्यावी अशी मागणी ठाण्याच्या महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्त श्री परमवीर सिंह यांच्याकडे केली आहे। नुकताच कापूरवाडी पोलीस ठाण्यातील प्रकार उघडकीस आल्यानंतर या संदर्भातल्या महिलेने महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली होती। त्यानंतर आता महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी या संदर्भात पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलं आहे। अनेकदा विनयभंग, घरगुती अडचणी किंवा इतर कामांसाठी महिला पोलीस स्थानकात येत असतात। अशा वेळेस पुरुष पोलीस त्यांची तक्रार लिहून घेत असतात। अनेकदा अशा वेळेस महिला खुलेपणाने आपल्या तक्रारी देऊ शकत नाहीत। त्यामुळे महिला पोलिसांनीच महिलांची तक्रार नोंदवून घ्यावी अथवा पोलीस ठाण्यांमध्ये विशेष कक्ष स्थापन करावा अशी मागणी महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे। परमवीर सिंग जे आपले पोलीस आयुक्त आहेत त्यांना मी पत्रावर केलेलं आहे की कौटुंबिक विषय असेल किंवा विनयभंगाचा विषय असेल तर अशा वेळी तिथे तक्रार नोंदवण्यासाठी ज्या महिला जातात तर त्या ओपनली जेंट्सशी बोलू शकत नाही। तर अशा वेळी ती तक्रार नोंदवण्यासाठी तिथे महिला पोलीसच असायला पाहिजे किंवा ते डिपार्टमेंट एक वेगळं बनवा। गुन्हे शाखेने 2015 साली डायघर पोलीस स्थानकाच्या हद्दीतून कचऱ्यातून 76 बॉम्ब हस्तगत केले होते। त्यामधील 59 बॉम्ब जिवंत होते। रीतसर परवानगी घेऊन आता हे जिवंत बॉम्ब निकामी करण्याचं काम शीळ डायघरच्या हद्दीतील ठाकूरपाडा या डोंगराळ भागात सुरू आहे। यासाठी खास दिल्लीहून नॅशनल सिक्युरिटी गार्ड, NGS कमांडो, बॉम्ब स्क्वॉड पथक, अग्निशमन दल, ठाणे पोलीस फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि डॉक्टर आणि ठाणे गुन्हे शाखेची एक टीम घटनास्थळी होती। या डोंगराळ भागात 6 ठिकाणी मोठे खड्डे करून त्यामध्ये रेतीने भरलेल्या गोण्या ठेवण्यात आल्या आणि मग हे बॉम्ब या ठिकाणी 11 बॉम्ब एका खड्ड्यात ठेवण्यात आले। त्याच्याबरोबर डिटोनेटर विशिष्ट पद्धतीने ठेवण्यात आले आणि मग त्यांना जोडणारी एक वायर लांबपर्यंत घेऊन जाऊन मग ब्लास्ट करून हे बॉम्ब निकामी करण्यात आले। परंतु या सर्व पद्धतीला वेळ लागला आणि ऊन आल्यामुळे आता उद्या सकाळी 5:30 वाजता बाकीचे म्हणजे 48 जिवंत बॉम्ब निकामी करण्यात येणार आहेत। 1800 ग्राम स्फोटक आज या प्रक्रियेत वापरण्यात आली होती आणि जे सापडलेले स्फोटक आहेत त्याला TNT असं म्हटलं जातं। आता ही सर्व टीम उद्या पुन्हा बॉम्ब निकामी करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणार आहे। निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास, देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास। विविध सुगंधात उपलब्ध पीतांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात। बस बस रोक दो। कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपये? हाँ ये लीजिए। सर छुट्टे नहीं हैं। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए। मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है। अच्छा ओके ओके। हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 292वी जयंती आज ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं ठाणे शहरातील मासुंदा तलावाजवळ स्मारक आहे. त्या ठिकाणी आज सकाळपासूनच अहिल्यादेवी होळकर यांना आदरांजली वाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं. आमदार श्री निरंजन डावखरे, माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे, माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक श्री हनुमंत जगदाळे, प्रकाश बर्डे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री अशोक रणखाम, स्थायी समितीचे माजी सभापती श्री संजय वाघुले, राजेश मढवी यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केलं. अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे नुकतंच अमेरिकन सोसायटी ऑफ कॅटरॅक्ट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीचा वार्षिक परिसंवाद झाला. यात जगातील 130 देशांमधील 7,000 नेत्रतज्ज्ञ उपस्थित होते. ठाण्यातून या संमेलनासाठी डॉक्टर उदय गाडगीळ यांनी उपस्थिती दर्शवली. डोळ्यांचे विविध आजार आणि त्यावरील उपचार, शस्त्रक्रिया या विषयांवर 2 वेगळी उपयुक्त सादरीकरणं यावेळेस डॉक्टर गाडगीळ यांनी केली. ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या नेत्रविकारांवर डॉक्टर उदय गाडगीळ यांनी संशोधन केलं आहे. उपचार आणि शस्त्रक्रियेची आर्थिकदृष्ट्या परवडणारी प्रभावी पद्धत डॉक्टर गाडगीळ यांनी विकसित केली आहे. या चर्चेत डॉक्टर गाडगीळ यांनी ICL लेन्सचं सादरीकरण केलं, ज्या हाय मायोपिक रुग्णांना चष्मे आणि कॉन्टॅक्ट लेन्सेसपासून सुटका हवी आहे अशा रुग्णांसाठी ही लेन्स उपयुक्त आहे. डॉक्टर उदय गाडगीळ यांनी कॅटरॅक्ट चॅलेंजिंग केसेस या परिसंवादात मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे पर्ली व्हाईट कॅटरॅक्टवर तयार करण्यात आलेल्या लघुपटाची निवड 35व्या वार्षिक अमेरिकन सोसायटी ऑफ कॅटरॅक्ट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी फिल्म फेस्टिवलसाठी करण्यात आल्याची माहिती आज डॉक्टर उदय गाडगीळ यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये दिली. या पत्रकार परिषदेला माजी महापौर श्री अशोक वैती हे देखील उपस्थित होते. सिग्नेचर प्रो मशीन आहे. याच्यामध्ये अतिशय छोट्याशा कटमधनं व्हाईट स्टार टेक्नॉलॉजीनी मोतीबिंदू काढला जातो. व्हाईट स्टार टेक्नॉलॉजी म्हणजे जी एनर्जी आपण हे यूज करतो, अल्ट्रासोनिक एनर्जी मोतीबिंदू काढताना, तर ती एनर्जी जेवढी कमीत कमी वापरली जाईल तेवढं डोळ्याच्या पेशींना त्याचा त्रास कमी होतो आणि पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरी क्विक होते आणि पेशंटला लवकरात लवकर चांगलं दिसायला लागतं. दुसरं जी सिम्फनी लेन्स जी आहे, ही लेन्स गेली 6 महिने म्हणजे इवन अमेरिकेमध्ये सुद्धा ही एक अमेरिकन लेन्स आहे ॲबट कंपनीची आणि ती 6 महिन्यांपासून आता अस्तित्वात आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की पेशंटला आपल्याला जवळचं आणि लांबचं दोन्ही चष्म्याशिवाय दिसायला लागतं. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना,
मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे शहराच्या राजकारणामध्ये काही यंगस्टर्स पुढे आले आणि अशाच काही प्रॉमिसिंग यंगस्टर्सपैकी एक नाव आहे ते राजेश मोरे यांचं. राजेश मोरे सध्या ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी रुचिता मोरे या ठाणे शहरामध्ये नगरसेवकी म्हणून कार्यरत आहेत. राजेशजी, सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा. काय सांगाल, कसं वाटतं आहे? तुम्ही परिवहन सदस्य आहात, पत्नी नगरसेविका झालेली आहे, लोकांनी विश्वास दाखवला आहे. लोकांनी जो विश्वास दाखवला, कामाला पसंती दिली, त्याबद्दल खरंच समाधान वाटतं आहे. 2012 ते 2017 या 5 वर्षात माझी पत्नी नगरसेविका म्हणून पाचपाकाडी प्रभागाचं नेतृत्व करत होती. ते करताना काही समाधान, काही उपक्रम हाती घेतले, राबवले. लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यांनी दिलेल्या भरघोस मतदानामुळे दिसून येते की लोक आमच्या पाठीशी आहेत आणि खरंच समाधान आणि आनंद वाटतो की आम्ही केलेल्या उपक्रमाला लोकांनी साथ दिली. एकंदरीतच नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांनी भरलेला हा प्रभाग आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण इथून गेल्यानंतर समोरच TJSB बँकेच्या समोरच तुम्ही एक किलबिल वाचनालय सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लहान लहान मुलं वाचन करत असताना दिसत असतं. काय या पाठीमागची कल्पना काय होती? की गेल्या 5 वर्षापूर्वी आम्ही बघितलं, इंटरनेटचा प्रचार प्रसार सुरुवात होत होती आणि लहान मुलं ही इंटरनेटच्या माध्यमातून व्हिडिओ, लहान मुलांचे कार्टून्स आणि हे सगळं बघत होती. वाचनापासून कुठेतरी लांब जात आहेत असं मला वाटलं. म्हणून खास ते लहान मुलांसाठी कॉमिक, गोष्टीची पुस्तकं अशी सगळी वाचायला असावीत आणि ते ओपन असावं. कोणीही यावं, वाचायला बसावं, कुठलंही बंधन नसावं, खेळता खेळता त्यांना वाचता यावं, यासाठी किलबिल वाचनालय ही संकल्पना 5 वर्षापूर्वी राबवली. लोकांनी तिला उचलून धरलं. बरेचसे पालकांनी मला सांगायला लागले, आमचा मुलगा तिथे येतो, बसतो, पुस्तकं वाचतो, ह्याला महत्त्व आहे. मी ते ओपन ठेवलं आहे. ते कुठली पुस्तकं कधी चोरीला जात नाहीत. तुम्हाला लायब्ररी केली तर त्याला लॉक लावायला लागतं, पण ते ओपन असूनसुद्धा त्यातली पुस्तकं कमी होत नाहीत. पालक वर्ग आणि स्वतःहून मोठ्या प्रमाणात येऊन स्वतः ते पुस्तकं, वाचलेली पुस्तकं ठेवत असतात. आम्ही त्यातनं शॉर्टिंग करून नवीन चांगली पुस्तकं असतील ती ठेवतो, बाकी काढून टाकतो. दर महिन्याला आम्ही नवीन पुस्तकं ते आणून ठेवत असतो. लोकांच्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे किलबिल कल्पना यशस्वी झालेली आहे. म्हणजे दररोज आपण संध्याकाळच्या वेळेस विशेषतः बघायला गेलं तर या किलबिल वाचनालयामध्ये मोठ्या संख्येने मुलं असतात. दुसरी अत्यंत महत्त्वाचा एक प्रकल्प कचराळी तलावाच्या जागेमध्ये हा राबवला गेला आणि तिथे पुरुषोत्तम पाचपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी तुम्ही एक रोबोटिक्सची कार्यशाळा तिथे निर्माण केलेली आहे. ही कल्पना काय होती? आम्हाला आमच्या प्रभागातल्या मुलांनी पुढे यावं, प्रभागातल्या म्हणजे ठाणे शहरातल्या मुलांनी पुढे यावं, त्यांना कुठेतरी वैज्ञानिक प्रयोग शिकायला मिळावेत, स्वतःच्या हाताने सोल्डरिंग मशीन वापरायला भेटावी. ह्या सगळ्या उपक्रमातून ह्या विषयातून ह्या उपक्रमाचा जन्म झाला आणि ह्या मुलांना ते मोफत भेटावं, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी. कोणतरी अब्दुल कलाम आपल्या ठाणे शहरातनं घडावेत, ह्यासाठी या उपक्रम आम्ही सुरुवात केली. हा उपक्रम पूर्णतः मोफत असून ठाणे शहरातल्या विविध भागातली मुलं आज इथे शिकत आहेत. आत्तापर्यंत 500 ते 1000 मुलांनी शिक्षण घेतलं आहे आणि आता ती प्रोसेस कंटिन्यू चालू आहे. एकंदरीतच या प्रभागाच्या दृष्टिकोनातून आणखी काय विजन आहे? प्रभागाचा चांगल्या पद्धतीने, नियोजित पद्धतीने विकास करणं, त्यात रस्ते चांगले असणं, रस्त्यावर म्हणता एखादा स्ट्रीट घेऊन त्याचा मॉडर्न रस्ता कसा विकसित करता येईल, त्याच्यातनं फर्निचर कसं रस्त्याचे काटे असलं पाहिजे, ह्याचं आम्ही प्लॅनिंग करत आहोत की माझं प्रभाग हा ठाणे शहरातील सगळ्यात सुंदर आणि चांगला प्रभाग कसा होईल असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. ह्या 5 वर्षाचं जे विजन आहे त्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर एनर्जी ह्याच्यावरती काम करण्याचा आमचा मानस आहे की जास्तीत जास्त माझा प्रभाग स्वयंसिद्ध झाला पाहिजे.
एनर्जीच्या बाबतीत पण आणि पाण्याच्या बाबतीत पण. त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत सुद्धा आपण आहात, सदस्य म्हणून कार्यरत आहात. काय सांगाल, ही परिवहन सेवा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. अशा वेळेस तुमच्यासारखे यंगस्टर्स तिथे येत आहेत आणि आपले विचार म्हणत आहेत. आम्ही बघतोय की सभेमध्ये सुद्धा तुम्ही अतिशय प्रभावीपणे आपले विचार मांडत असतात. काय सांगाल? परिवहन ही लोकांची सेवा देणारी सेवा आहे आणि ह्याच्यातून जास्तीत जास्त लोकाभिमुख सेवा कशी होईल, जास्तीत जास्त लोकांना ती कशी आवडेल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आम्ही परिवहन समितीचे सर्व सदस्य त्यासाठी कार्यरत असतो की सेवा कशी सुधारावी. त्याच्यामध्ये आम्ही आता 50 तेजस्विनी बस महिलांसाठी घेणार आहोत आणि महिलांसाठी त्या कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने रस्त्यावर धावतील, नुसती घेऊन नाही. तर आता बंदच्या वेळेससुद्धा आमच्या परिवहन सेवेच्या बसेस रिक्षाच्या इथे खालती स्टँडवरती येऊन साठीच्या खालती येऊन लोकांच्या सेवेसाठी धावत होत्या. कोणतेही बंधन न ठेवता फ्लेक्झिबल पद्धतीनं लोकांपर्यंत जाईल अशी सेवा करण्याचा आमचा मानस आहे. हे एका झटक्यात होणार नाही. बरेच वर्ष त्याचे आलेला लिथार्जिकपणा झटकून टाकून कामगारही नव्या उत्साहाने काम करत आहेत. त्यासाठी थोडा वेळ लागेल, पण परिवहन सेवा सुधारणार हे नक्की. ठाणे परिवहन सेवा ही बेस्टच्या तोडीस तोड होईल आणि येत्या काही दिवसात तुम्हाला ते दिसेलच. राजेश मोरेंची महत्त्वाकांक्षा काय सध्या? काम करणं. मला या शिवसेना पक्षात आम्ही आता नगरसेवक आहे, शिवसेना पक्षात आहोत. एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणं, ठाणे शहराचा विकास घडवणे, पक्ष वाढवणे हीच इच्छा आहे. वाढदिवसाच्या दिवशी काय संकल्प आहे? वाढदिवसाच्या दिवशी विशेष संकल्पना नाही, पण माझा प्रभाग जास्तीत जास्त सुंदर करणं, टापटीप करणं, माझ्या इथल्या मुलांनी जास्त पुढच्या शिक्षणासाठी पुढे जाणं त्यासाठी मी प्रयत्न करणं, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर एनर्जीसाठी माझा प्रभाग स्वयंसिद्ध होण्यासाठी काम करणं. येत्या 5 वर्षात मी हे ध्येय धोरणं घेऊन पुढे जाणार आहे. तर हे होते राजेश मोरे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जे काही नवीन यंगस्टर्स राजकारणात आलेले आहेत त्यातले जे प्रॉमिसिंग आहेत त्यापैकी एक राजेश मोरे आहे. राजेश मोरे भविष्यामध्ये ठाणे शहरातला एक प्रमुख राजकारण्यांपैकी एक असणार आहे, ही भविष्यवाणी आहे. आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.